तुमच्या डोक्यात दोन ब्रेन आहेत का? हो. तुमच्या डोक्यात दोन ब्रेन आहेत असं मी जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल नाही, आमच्या डोक्यामध्ये एकच ब्रेन आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये एकच ब्रेन आहे आणि तो तुमच्या सगळ्या निर्णय क्षमता विकसित करत असेल, तो सगळ्या निर्णय क्षमता नियंत्रित करत असेल, तर तुमचे काही निर्णय तार्किक, काही निर्णय अतार्किक का? तुमचे काही निर्णय संवेदनशील तर तुमचे काही निर्णय असंवेदनशील का? याचं कारण आहे डॅनियल कोहनमन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी विचार प्रक्रियेचं जे विश्लेषण केलेलं आहे, त्या विश्लेषणाच्या संदर्भामध्ये 2002 ला त्या व्यक्तीला नोबेल प्राइज, जगातला सर्वोच्च पुरस्कार नोबेल प्राइज मिळालेला आहे. या विचार प्रक्रियेतून त्याने सिद्ध करून टाकलेलं आहे की मानवी मस्तिष्कामध्ये दोन प्रकारचे मेंदू म्हणजे दोन प्रकारच्या विचार प्रक्रिया या कार्यान्वित असतात आणि त्या कार्यान्वित असणाऱ्या विचार प्रक्रियाच माणसाला वेळोवेळी फसवत असतात. जो माणूस या दोन प्रकारच्या विचार प्रक्रिया जाणून घेतो आणि त्यातील एक प्रक्रिया प्रभावीपणे इम्प्लिमेंट करतो, दुसरी प्रक्रिया जी ऑटो पायलट मोडवर काम करत असते तिच्यावर नियंत्रण मिळतो, तो माणूस आयुष्यामध्ये सर्वात यशस्वी माणूस ठरतो. मग कोणती ती निर्णय प्रक्रिया आहे चला जाणून घेऊया. तर त्या दोन प्रकारच्या सिस्टीम आहेत. एक सिस्टीम जी असते ती अतिशय फास्ट असते, जलद असते, इमोशनल असते, इन्स्टिंक्टिव्ह असते आणि ऑटोमॅटिक असते. म्हणजे माणूस